नमस्कार, मी संयोगिता आणि आपण पाहता चाळीसगाव डांगांची ओळख सुराज्य मराठी. पाहुयात आजची खबरं. 20 वर्षांचा संघर्षमय प्रवास. सूरज भवारी एक उद्योजकीय यशोगाथा. गावातील किराणा दुकानातून झिगझूम एलिव्हेटर पर्यंतचा 20 वर्षांचा संघर्ष. सूरज भवारी यांचा जन्म 25 फेब्रुवारी 1984 रोजी महाराष्ट्रातील वारंगुशी या छोट्याशा गावात अहिल्यानगर येथे झाला. शेतकरी कुटुंबात जन्म झाल्यामुळे लहानपणापासूनच कष्ट, मर्यादा आणि संघर्ष हे जीवनाचे अविभाज्य भाग होते. शेती काम जमत नसल्यामुळे त्यामुळे शिक्षणासोबतच घरातील जनावरे चारणे, कुटुंबाला हातभार लावणे ही जबाबदारी लहान वयातच माझ्या खांद्यावर आली. माध्यमिक शिक्षण घेत असतानाच मनात एक विचार सतत घोळत राहायचा. आपल्याला आयुष्यात काहीतरी वेगळं आणि मोठं करायचं आहे. आर्थिक स्थैर्य मिळवण्याची तीव्र इच्छा होती. गावातील किराणा दुकान पाहून व्यवसाय सुरू करण्याचा विचार आला. कोणताही व्यावसायिक अनुभव नसताना केवळ जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर 2005 साली किराणा दुकान सुरू केले. दुकानातून उत्पन्न मिळू लागले. मात्र सकाळी 6 वाजेपासून रात्री 11 वाजेपर्यंत दुकानात थांबावे लागत होते. मित्र क्रिकेट खेळायला बोलवायचे, पण ग्राहक माझ्यासाठी प्राधान्य होते. इच्छा असूनही अनेक गोष्टी सोडाव्या लागल्या. सुमारे 4 वर्षे हा व्यवसाय केला. त्याच काळात सरकारी नोकरीसाठी प्रयत्न सुरू होते. अखेर 2009 मध्ये एका सरकारी नोकरीत निवड झाली आणि नोकरी स्वीकारली. नोकरीत नियमित उत्पन्न मिळत होते, पण मन मात्र व्यवसायाकडेच ओढ घेत होते. त्यामुळे 2012 मध्ये पर्यटन व्यवसायात नशीब आजमावले. तरीही उद्योजकतेची ओढ संपली नाही. 2018 मध्ये शेळीपालन व्यवसाय सुरू केला. एक पार्टनरशिपमध्ये आणि एक वैयक्तिक स्वरूपात. पार्टनरशिपचा व्यवसाय 2 वर्षात बंद झाला. वैयक्तिक फॉर्म नफ्यात असूनही कौटुंबिक कारणामुळे त्याकडे अपेक्षित लक्ष देता आले नाही. अशा सामाजिक वातावरणात वाढलो जिथे व्यवसाय म्हणजे जोखीम आणि समजली जाते. त्यामुळे मानसिक दबाव आणि अडथळे आले, पण हार मानली नाही. 2020 मध्ये कमी गुंतवणुकीत चालणाऱ्या सर्व्हिस सेक्टरमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आणि एक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी स्थापन केली. हळूहळू व्यवसाय वाढू लागला. मात्र मार्केटिंग आणि ग्राहक मानसिकतेमुळे टर्नओव्हर वर्षाला सुमारे 10 लाखांपर्यंतच मर्यादित राहिला. तरीही या टप्प्यात मला व्यवसाय उभारणीचा, कंपनी रजिस्ट्रेशनचा, ब्रँडिंगचा आणि व्यवस्थापनाचा मोलाचा अनुभव मिळाला. मिळालेला नफा मी सातत्याने व्यवसायात आणि स्वतःच्या ज्ञानवृद्धीत गुंतवत गेलो. या प्रवासात काही लोक आयुष्य बदलणारे ठरले. श्रीकांत पवार आणि गोपाळ कडाळी यांनी ऑफिससाठी जागा आणि इतर बाबींमध्ये सहकार्य केले. माझे भाचे गणेश शिंदे यांनी मानसिक बळ दिले. मुंबईत पहिले ऑफिस मिळवण्यासाठी मजनूभाई रविशंकर बारी यांनी मोलाची मदत केली. याच माध्यमातून उत्तर प्रदेश आणि बिहारमधील हरेंद्र विजय मुन्ना आणि संजय यांच्याशी ओळख झाली. हे सर्व लिफ्ट उद्योगात टेक्निशियन म्हणून कार्यरत होते. त्यांच्यासोबत जवळपास 7 महिने राहून मी लिफ्ट क्षेत्रातील तांत्रिक बाजू, बाजाराची गरज आणि प्रॉफिट क्षमता समजून घेतली. हा व्यवसाय 12 महिने चालणारा, तांत्रिक आणि बांधकाम क्षेत्रात अत्यावश्यक असल्याचे लक्षात आले. सखोल अभ्यास, वेंडर नेटवर्क आणि नियोजनानंतर जानेवारी 2025 मध्ये झिगझूम एलिव्हेटर प्रायव्हेट लिमिटेडची स्थापना करण्यात आली. अवघ्या 2 महिन्यातच कंपनीला 16 मजली 2 टॉवरचा पहिला प्रोजेक्ट मिळाला. त्यानंतर कामांची मालिका सुरू झाली. एका ऑफिसमधून सुरू झालेला हा प्रवास अवघ्या 1 वर्षात 2 ऑफिसेस आणि 20 कर्मचाऱ्यांची टीम उभारण्यात यशस्वी ठरला. आजच्या स्पर्धात्मक व्यावसायिक वातावरणात सातत्य, विश्वासार्हता आणि वेळेवर अंमलबजावणी यावरच खरे यश उभे राहते. अनेक अडचणींना सामोरे जात झिगझूम एलिव्हेटर प्रायव्हेट लिमिटेडने अवघ्या 1 वर्षात मोठा टर्नओव्हर साध्य केला. या उल्लेखनीय यशाबद्दल महाराष्ट्र बिझनेस आयकॉन अवॉर्ड या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार केवळ आर्थिक यशाचे प्रतीक नसून नियोजनबद्ध वाढ, कार्यक्षम व्यवस्थापन आणि अखंड परिश्रम यांचा गौरव आहे. या प्रवासात पत्नी व कंपनीच्या CEO सौ मनीषा भवारी तसेच सह CEO निशा कुलाल यांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे.
कठीण काळात त्यांनी दिलेला विश्वास, मानसिक आधार आणि व्यवस्थापन कौशल्यामुळेच हा प्रवास शक्य झाला. उत्तर प्रदेश व बिहारमधील सहकारी मित्रांनीही नेटवर्किंग आणि संधी उपलब्ध करून व्यवसाय विस्तारात मोठी भूमिका बजावली. एक व्यवस्थापकीय यश, निवासी, व्यावसायिक आणि सोसायटी प्रकल्पांसाठी दर्जेदार लिफ्ट सोल्युशन्स, मजबूत आफ्टर सेल्स सर्व्हिस, सुरक्षा मानकांचे पालन आणि दीर्घकालीन ग्राहक संबंध यामुळे झिगझूम एलिव्हेटर प्रायव्हेट लिमिटेडने बाजारात विश्वासार्ह ओळख निर्माण केली. भविष्यातील दृष्टी. माझा उद्देश केवळ आर्थिक वाढ नाही तर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, रोजगार निर्मिती आणि सुरक्षित व पर्यावरणपूरक लिफ्ट सोल्युशन्स देणे हा आहे. स्थानिक उद्योजकांनी जागतिक दर्जाचे काम केले तर भारताचे उद्योग विश्व अधिक सक्षम होईल हा माझा ठाम विश्वास आहे. हा प्रवास अनेक तरुण उद्योजकांसाठी प्रेरणादायी आहे. मर्यादित संसाधने, सामाजिक दबाव आणि अपयश असूनही सातत्य ठेवल्यास यश निश्चित मिळते. हेच माझ्या यशोगाथेचे सार आहे. दृष्टी, शिस्त, मेहनत आणि योग्य लोकांचा पाठिंबा असेल तर कोणतेही स्वप्न प्रत्यक्षात उतरू शकते. नमस्कार. आज आपण महाराष्ट्राची शिखर स्वामिनी कळसुबाईच्या चरणी मी वंदन करतो की आज आमच्या ग्रामीण भागामध्ये, ज्याला आम्ही डांग भाग असं म्हणतो, त्या डांग भागातील एक वारंगुशी गाव, कळसुबाईच्या अगदी पायथ्याशी असलेलं हे छोटंसं गाव, या गावामध्ये आज आम्ही 40 गाव डांगण असं म्हणतो. त्या 40 गाव डांगणामध्ये पाणी भरपूर आहे, परंतु पाणी वाहून पूर्वेला गेलं. डांगणामध्ये कुठल्याही प्रकारचं पीक नाही. उंचच उंच पर्वत रांगा. ह्या पर्वत रांगेमध्ये शिक्षणाची सोय नाही, कुठला व्यवसाय नाही, वडिलोपार्जित कुठली काही माहिती नाही. तरी पण आज आपण अशा व्यक्तीला भेटतोय की जे वारंगुशी गावातील एक तरुण, मी असं म्हणेल महाराष्ट्राच्या समोर एक आयडॉल म्हणून जे आज आपल्या समोर आहेत, असे हे सूरज बावारी आपण यांना भेटणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. 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 तुमचं पहिल्यांदा सुराज्य मराठीमध्ये मी अभिनंदन करतो की अति कमी वेळामध्ये आणि कमी याच्यामध्ये तुम्ही महाराष्ट्राचा उद्योजकाचा पुरस्कार, मी त्या दिवशी बघितलं की 27 जानेवारीला नाशिक या ठिकाणी काम म्हणजे पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार महाराष्ट्राच्या प्रसिद्ध वर्षा उसगावकर यांच्या हस्ते आपल्याला मिळाला. मी सुराज्य मराठीच्या वतीनं आणि माझ्या महाराष्ट्राच्या तमाम प्रेक्षकांच्या वतीनं पुन्हा एकदा आपल्याला हार्दिक शुभेच्छा देतो. सर, मी असं म्हणेल की वारंगुशी तसं जर पाहिलं तर एक 3-3.5 हजार लोकवस्ती असलेलं गाव, एक 4 ते 5 वाड्या आहेत. पावसाळ्यात आमच्याकडे भरपूर पाणी आहे, पण उन्हाळ्यात प्यायला पाणी नाही. आमचा एक ग्रामीण शब्द आहे टिपवणी नावाचा. त्या टिपवणीचं पाणी साहेबांनी पाहिलेलं आहे, अनुभवलेलं आहे. आणि विशेष म्हणजे की शिक्षणाची सोय नसताना आता अलीकडे वारंगुशी गावामध्ये 10वी पर्यंत शिक्षण आहे. सर, तुमचं प्राथमिक शिक्षण कुठं झालं? माझं असं गावामध्येच माझं प्राथमिक शिक्षण झालं, जिल्हा परिषद शाळेमध्ये, जिल्हा परिषद शाळा वारंगुशी. आणि त्याच्यानंतर जे शिक्षण आहे ते इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय वारंगुशी. तिथून कमीत कमी 1 किलोमीटरचा 1.5 किलोमीटरचा. आता सर, तसं आपलं मी ऐकलं की आपलं कुटुंब जे आहे ते शेतकरी कुटुंब आहे. हो. मग तुम्ही आज महाराष्ट्राच्या उद्योजकाकडे जी भरारी घेतली, मला असं वाटतं तुमचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. तुम्ही आज महाराष्ट्र उद्योजक होता, भविष्यात तुम्ही भारताचे उद्योजक बनणार आहात. नक्कीच सर. आणि मी एक सांगेन माझ्या प्रेक्षकांना, त्यांच्याकडे जर बघितलं तर माझ्या तरुण भावांना एक यांच्यापासून प्रेरणा घ्या. अतिशय ग्रामीण भागात मराठी शाळेत शिकलेला तरुण, सुरुवातीला किराणा दुकान टाकलं, नंतर कुक्कुटपालन असेल, शेती व्यवसाय असेल, शेळी व्यवसाय असेल, इथून ते आज उद्योजकापर्यंत जी गरुड चेप घेतली. सर, मी असं बघितलं म्हणजे ऐकलेलं आहे की तुमचं एक सुरुवातीला किराणा दुकान होतं. येस सर. साधारण किती वर्ष आपण किराणा दुकानाचं काम केलं? साधारणतः 4 ते 5 वर्ष, 2005 ते 2009 पर्यंत. बर. आता किराणा दुकान जे होतं तर त्यावेळेला मी असं ऐकलं की तुम्ही किराणा दुकान सोडून कधीच बाहेर गेला नाही. नाही, जमलं पण नाही. आणि ऍक्च्युली कसं असतं, जर आपण एखादा धंदा करतो किंवा छोटासा व्यवसाय असेल, हो सर, तर तो सांभाळण्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा कस्टमर असतो. बरोबर. आणि कस्टमरला डावलून किंवा तो धंदा सेटर बंद करून आणि इतर गोष्टीमध्ये जर आपण इंटरेस्ट घेतला तर मग धंदा राहत नाही. होत नाही. बरोबर.
अगदी बरोबर. आणि त्याची जी मर्यादा असते की समजा आपण धंद्याचा जर बेस बघितला आपण, तो कस्टमर आणि आपली लॉयल्टी काय असते त्याच्यावरती हे असतं. आणि आपण जर त्याच्यावरती वेळेला लक्ष दिलं नाही किंवा काय बोलतो आपण त्याला प्रॉपर आपण त्याच्याकडे म्हणजे हे केलं, फोकस केला नाही, तर तो धंदा कधी त्याचं शटर डाऊन होऊ शकतो. बरोबर सर. आता किराणा दुकानाच्या नंतर आपण कुक्कुटपालन असेल, शेळीपालन असेल, ह्या व्यवसायाकडे वळाले. हा व्यवसाय करत असताना काय अनुभव आला? तसं पाहिल्यानंतर किराणा तर मी 2009ला बंद केला, कारण मला तो बंद करावा लागला, कारण तो गव्हर्नमेंटचा जॉब होता आणि मला तो सांभाळायचा होता. आणि त्यानंतर मग 2009 ते 2012 पर्यंत मी परत थोडंसं म्हणजे प्रॉपर नोकरी करत गेलो. पण जी ओढ असते ना बिझनेसची, ती मला सोडत नसल्या कारणाने मी परत 2012 साली एक टुरिस्ट परमिट जी गाडी असते ती बनवली, तो व्यवसाय चालू केला. परत म्हटलं याच्यातून 4 पैसे जर आले आणि आपल्याला उद्योग करायचा आहे किंवा व्यवसाय करायचा या अनुषंगाने मी ती गाडी घेतली. पण त्याच्यातलं नॉलेज नव्हतं टी परमिटचं किंवा ड्रायव्हरचं किंवा कसं आपल्याला अर्निंग करता येईल, कसं प्रॉफिटमध्ये आपल्याला तो धंदा देता येईल, ते मला जमलं नाही. म्हणून ते 2015-16 मी ती गाडी परत विकून टाकली. असं सर, आता मी असं ऐकलेलं आहे की आपण जी कंपनी स्थापन केलेली आहे त्या कंपनीचं कार्यालय नाशिक आणि मुंबई या ठिकाणी आहे. शिवाय आपल्याकडे आदरणीय सुरेशजी भवारी साहेबांकडे जर बघितलं तर एक ग्रामीण भागातला तरुण आज महाराष्ट्राची राजधानी म्हणण्यापेक्षा जगाचं आंतरराष्ट्रीय शहर मुंबई आहे. त्या मुंबईमध्ये त्यांचं एक कार्यालय आहे, नाशिक सारखा शहरात एक कार्यालय आणि जवळपास 20 इतका स्टाफ आहे त्यांचा. यांच्यामध्ये त्यांच्या पत्नीचं सुद्धा एक मोठं योगदान आहे. मी असं म्हणेल सर, आज तुम्ही हे 20 लोकांना रोजगार दिला, म्हणजे 20 कुटुंब आज आपण उभे केलेले आहेत. सर, हा आकडा असाच वाढत जात राहतो आणि महाराष्ट्राच्या 100 पेक्षा जास्त लोकांना रोजगार मिळो. या रोजगारातून आपल्या कंपनीच्या माध्यमामधून ही एक गरुड झेप जी आहे ही महाराष्ट्राच्या बरोबर आंतरराष्ट्रीय स्तरावर जाऊ, पूर्ण भारतभर हिचं कामकाज चालू. साहेब, मी असं म्हणेन, आजच्या तरुणांना तुम्ही आपल्या कंपनीबद्दल काय सांगाल? कंपनीबद्दल जर सांगायचं ठरलं तर आपली कंपनी एक टेक्नॉलॉजीमध्ये काम करते. ठीक आहे. तर आपली कंपनी म्हणजे जशी जिक्सम एलिव्हेटर प्रायव्हेट लिमिटेड म्हणजे लिफ्टचं आपण काम करतो. म्हणजे त्याचं मॉडिफिकेशन असो, त्याचं इन्स्टॉलेशन असू द्या, त्याची वार्षिक ANC असू द्या, हे आपण सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो. आणि त्यामध्ये कसं आहे, टेक्नॉलॉजी असल्या कारणाने तसं आपल्याला त्या गोष्टी अडॉप्ट पण करावं लागतात. कारण आपण लिफ्ट म्हणली तर रिस्की बाब असते आणि प्रत्येक सोसायटी म्हणा किंवा प्रत्येक बिल्डरला ते रिक्वायरमेंट असते. पण टेक्नॉलॉजी हिशोबाने त्याच्याकडे त्या दृष्टिकोनातून जर बघितलं नाही तर आपण त्या मार्केटमध्ये टिकणार नाही, कारण मार्केटमध्ये खूप कॉम्पिटिशन आहे. बरोबर. सर, आज एक विचार जर केला, महाराष्ट्राच्या स्तरावर असेल, देश पातळीवर अनेक मोठमोठ्या कंपन्या पुढे आल्या, परंतु आपली कंपनी ही ग्रामीण भागातून शहरात जात असताना सुद्धा मी असं म्हणेल आमच्या तरुणांच्या समोर एक आदर्श खऱ्या अर्थानं तुम्ही निर्माण केलेला आहे. हा आदर्श असा निर्माण केला सर की सगळं शिक्षण ग्रामीण भागात घेतलं. वडिलोपार्जित कुठलीही परंपरा नाही. मी परंपरा या अर्थानं म्हणेल की वडील उच्च शिक्षित होते, चुलते नोकरीला होते, असं काहीच नाहीये. तरी पण एक मराठी माणूस आणि विशेष माझ्या डांग भागातला एक तरुण आज महाराष्ट्राचा उद्योजक म्हणतोय. मला असं वाटतं ही गौरवास्पद आणि अभिमानाची बाब आहे. सर, अजून एक की ज्या वेळेला आपण ह्या कंपनीमध्ये उतरला त्यावेळेला तुम्हाला कसे कसे अनुभव येत गेले? आता पहिली गोष्ट ना, एक मी तुम्हाला आता तुम्ही बोलल्याप्रमाणे एक आदिवासी भागातून मी बिलॉंग करतो, राईट. आणि एक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी स्थापन करणे म्हणजे ही खूप मोठी बाब आहे. कारण त्याचं डॉक्युमेंटेशन एवढं मोठं असतं, कारण ती प्रायव्हेट लिमिटेडच्या लेवलची कंपनी. त्याच्यानंतर डायरेक्ट येते ती लिमिटेड, जशी टाटा, बिर्ला, अदानी ह्या कंपन्या लिमिटेड झाल्या. त्याच्यानंतरची आपली खालची म्हणजे प्रायव्हेट लिमिटेड. तर ती फर्म बनवणे आणि मी असं नाही माझं चांगलं शिक्षण झाले, उच्च शिक्षण झाले, 15वी पर्यंत मी शिकलोय, पण ते खेडेगावात शिकले. आणि त्याच्यामधून एवढे मला प्रॉब्लेम फेस करावे लागले की डॉक्युमेंटेशन कसं करायचं, त्याचं कंपनीचं रजिस्ट्रेशन कसं करायचं. आणि इव्हन आता माझी कंपनी ISO सर्टिफाईड झाली. गव्हर्नमेंटला रजिस्टर तर आहेच आहे, तिचा GST नंबर आहे, ISO सर्टिफाईड आहे. ह्या गोष्टी प्रोसेस करताना याबद्दल माझी कंपनी होती, त्यामुळे ही कंपनी मला बनवायला जास्त वेळ लागला नाही. आणि माहिती डॉक्युमेंट्स माहिती असल्या कारणाने ती तकलीफ पण झाली. पण सुरुवातीला कसं व्यवसाय करायचं ठरलं तर पहिला प्रश्न येतो तो फंडचा. बरोबर. आपल्याकडे फंड नाहीये
त्याच्यानंतर घरच्यांची इच्छा नाहीये हो. की धंदा करायला पाहिजे, तू धंदा कर, आम्ही तुझ्या पाठीमागे आहे, किंवा हे थोडेसे 4 पैसे घे, तू आमचा सपोर्ट तुला आहे, असा मला कोणाचाही सपोर्ट भेटलेला नाही. अरे वा. इव्हन फक्त जी माझी मिसेस आहे हा. किंवा माझी साली असेल किंवा आमचे श्रीकांत पवार, आमचे गोपाळ काळाडी किंवा आमचे भाचे गणेश शिंदे, असे काही 7-8 मित्र आहेत का त्यांनी मला म्हणजे मला लहानपणापासून ते आम्ही एकत्रच लहानपणाचे मित्र आहेत सर्व, आणि ते मला ओळखत होते का हा माणूस एक दिवस काही ना काही करेल, हा उद्योगी माणूस आहे. हो. आणि माझ्या वाडीमध्ये सुद्धा मी जिथं राहतो, मी जिथं माझं घर आहे तिथं माझे मामा मामी जे काही काका काकी असतील ते मला बोलायचे की हे तुमचं उद्योगी बाळ आहे. हा. त्या टायमाला बोलायचे, कारण मी उद्योग कसे करायचे, हो. काही ना काही इकडे तिकडे खुड्या करायचो. करत राहायचं. हा, पण त्यांनी तो शब्द मला चिपकवला, उद्योगी. उद्योगी. आणि आज मी खरोखर उद्योगी झालोय हा. आणि उद्योगामध्ये पडलोय. हा. आज माझ्या 2 कंपन्या आहेत. वा. ही कंपनी माझी प्रॉफिट मध्ये आहे. हो. म्हणजे जसं की आता समजा 2024च्या एंडला माझी कंपनी रजिस्टर झाली हो. आणि आता 2026 आहे, दुसरा महिना आहे. तर ह्या कालावधी मला वाटतं 15 महिन्याच्या कालावधीमध्ये मी जवळजवळ 1 करोडचा टर्नओव्हरला मी टच केले. अरे वा 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 वा. हा, ही म्हणजे सांगण्याची म्हणजे गौरवाची बात नाहीये, हा. पण एक आदिवासी भागातून आलेला माणूस आणि जास्त उच्च शिक्षण नाही किंवा तंत्रज्ञानाची माहिती नाहीये असा माणूस तिथपर्यंत पोहोचतोय. आणि माझं गोल आहे की 2026च्या डिसेंबर एंडला हो. माझं टार्गेट आहे आणि माझ्या स्टाफला म्हणून सांगितलं का 100 लिफ्ट आपण इन्स्टॉल करायच्या वा महाराष्ट्रात. वा वा वा. छान सर. आणि त्या प्रगतीपथावर माझं पाऊल माझं चाललंय पुढे. हो. आणि मी जसं की आता 2 ऑफिस आहेत, 20 एम्प्लॉय आहेत. हो. तर माझं टार्गेट आहे का 100 लिफ्ट ज्या टायमाला माझ्या होतील त्या टायमाला माझ्याकडे कमीत कमी 500 एम्प्लॉय माझ्याकडे काम करतील. बरोबर. जसं तुम्ही बोलले का 20 लोकांचा आता तुम्ही घर चालवत हा. आहे, माझी अपेक्षा आहे का माझ्या वाडी वस्त्यातील किंवा आदिवासी भागातील लोक यावं, त्यांनी काम करावं, त्यांना पण आणि हा विशेष बाब म्हणजे कसं आपले लोक काय करतात, स्किल डेव्हलपमेंट, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट याच्याकडे कोणी फोकस करत नाही. बरोबर. जसं मी स्वतःला ॲडॉप्ट केलं, मला जमान्यामध्ये जर राहायचंय, हो. मला जर पुढे जायचंय, तर पहिली गोष्ट आपली लँग्वेज सुधारता आली पाहिजे. हो. बरोबर. तुमची जी लँग्वेज आहे तिला सांभाळा, ते तुमचं संस्कार आहेत, संस्कृती आहे, तिला सांभाळा. तुमचं ड्रेसिंग पण तुमची संस्कृती आहे. पण आपल्याला कुठेतरी एक मिटिंग करायला जायची किंवा आपण कुठेतरी लोकांमध्ये आपल्याला बसायचे, त्यानुसार आपण स्वतःला अडॉप्ट करणे पण गरजेचे हो. काळानुसार. काळानुसार. जसं पहिला फोन होता वायरलेसचा, तो Wireless. मोठा अँटेना वाला, हो. त्याच्यानंतर कीपॅड वाला, त्याच्यानंतर टच स्क्रीन वाला, हो. आणि त्याच्यानंतर स्मार्टफोन आले, स्मार्ट. 5G. बरोबर. जसं 2G पासून चालू झालं आता 5G पर्यंत. 5G पर्यंत. जमाना बदलला ना, आपण पण त्याला अडॉप्ट केलं ना, तसं स्वतःला सुद्धा आपण आहे ना अडॉप्ट करून का बाबा दुनिया कुठं झाली त्यापर्यंत आपल्याला पण जावं लागेल. बरोबर. असं माझं मत आहे. आज आपण जर बघितलं 1947ला आपल्याकडं सुरुवातीला कुठली व्यवस्था नव्हती. आज आपण जागतिक स्तरावरचा जर विचार जर केला तर कोरोनाच्या काळानंतर भारत ही जगाची महासत्ता होणार आहे. Right. ही महासत्ता होत असताना सगळ्यात महत्वाचं ध्येय, चिकाटी आणि जिद्द ह्या गोष्टी जर असेल तर मला वाटतं यशाच्या शिखरावर जायला वेळ लागत नाही. एक आमच्या अकोला तालुक्यातलं उदाहरण आहे की आमच्याकडे एक शमशेरपूर नावाचं एक छोटंसं गाव आहे. त्या शमशेरपूरमध्ये जे डॉक्टर आहेत त्या डॉक्टरनं कोरोनाची जी व्हॅक्सिन लस जी बनवलेली होती त्या टीममध्ये ते होते. एकदम ग्रामीण भागातला माणूस. आमच्या अकोला तालुक्याचं अजून एक वैशिष्ट्य जर पाहिलं तर आमच्याकडे पद्मश्री पुरस्कार मिळवणाऱ्या राईबाई पोपेरे आहेत की ज्यांना पंतप्रधानाच्या हस्ते नारी शक्तीचा पुरस्कार मिळाला. आणि हर्षवर्धन सदगीर सारखी व्यक्ती महाराष्ट्र केसरी पर्यंत जाऊ शकते, तर आमचे सूरज भवारी हा देश पातळीवर का जाणार नाहीत? आणि ते नक्कीच जाणार आहे. त्यांच्याकडे यश, जिद्द, चिकाटी आणि सकारात्मक भूमिका. Yes. त्यांच्या बोलण्यातनं एक जाणवलं की मी लहानपणापासून ग्रामीण भागात शिकलो, फक्त नोकरी करून पैसा कमवावा हा उद्देश डोळ्यासमोर नाही. आज 20 कुटुंबाच्या बरोबर 500 कुटुंबांना रोजगार देण्याची इच्छा याला जिद्द म्हणतात. सर, आपण जसं मुंबई आणि नाशिक या ठिकाणी आहात, Yes. मी असं म्हणेल महाराष्ट्रामध्ये नागपूर असेल, पुणे असेल, हे मोठमोठी शहर आहे. Yes, sir. No doubt. आता आपली कंपनी ही नेहमी उंच शिखरावर जात राहणार आहे. हम्म. ही उंच शिखरावर जात असताना माझ्या ग्रामीण भागातल्या तरुणांसाठी आपण काय सल्ला द्याल? तरुणांना मी एक सल्ला देऊ इच्छितो की जसं मी स्ट्रगल केलं, हो. आता लोक आपला समाज म्हणा किंवा मराठी समाज म्हणा, स्ट्रगल करायची त्याच्यामध्ये म्हणजे हिंमत नसते, आणि ज्याची बरोबर. हिंमत असते तो मी आहे. हा.
म्हणजे माझ्यासारखे अनेक लोक आहेत का जे गेले, जसे आता तुम्ही आता नाव घेतलं हो पोपेरे हा, त्यांना पुरस्कार भेटला. आता त्यांनी ती चिकाटी एक बी आणलं, दुसरं हो. आणलं, असे अनेक त्यांनी संशोधन करून संशोधन त्यांनी ते बरोबर. तिथपर्यंत पोहोचले. हो. बरोबर. तर मला म्हणायचं काय का तुम्ही समजा आज तुमचं शॉप ओपन केलं, हो आता 2 दिवसापूर्वी माझ्या गावामध्ये एक शॉप ओपन झाले. हो आता ते कसं माहिती का, समजा भांडवल तुम्हाला कमी पडलं तर ती तुमचा प्रॉब्लेम आहे, तुम्हाला कुठून भांडवल उभं करायचे हो आणि तुम्हाला त्याच्यामध्ये काय इन्व्हेस्टमेंट करायचंय का, कस्टमर ओळखता हवे, कस्टमरला काय कुठल्या गोष्टी गरज आहे ती एकदा तुम्ही कस्टमरची नीड जर ओळखली आणि त्याबद्दल तुम्ही स्वतःला जर डेव्हलप केलं तर यश तुमच्या 100% सक्सेस नाही तुम्हाला त्या गोष्टीमध्ये. बरोबर सर. तर मी जसं कसं केलं, आता समजा मी 20 वर्ष स्ट्रगल करत गेलो, पण मला स्वतःवरती विश्वास होता हो. की मी एक दिवस नक्की करून ही गोष्ट करून दाखवी का बिझनेस मी 100% सक्सेस झालो. आता मला जो अवॉर्ड मिळाला आहे 2026 हा. 27 जानेवारीला, हो तो महाराष्ट्र बिझनेस आयकॉन अवॉर्ड आहे. वा वा वा, छान. ठीक आहे. आणि प्रसिद्ध अभिनेत्री आहे वर्षा हा, उसगावकर, यांचे यांच्या हस्ते हस्ते. भेट मिळालेले आहे. आणि तसेच आपल्या गावातील लोकांना सुद्धा भेटला. आता बरेच आमच्या गावामध्ये युट्यूबर बनलेले आहेत. हो पण त्यांचं काय होतं माहिती का कोणी जर त्याला काय बोललं, अरे तू असं करतो तसं करतो, तर तुला ते बोलतील. तू जोपर्यंत तुझं कॉन्टेंट सुधारत नाही, बरोबर. तुमचं कॉन्टेंट रायटिंग जे असेल तर ते जर चांगलं असेल तर तुमचे युट्यूब चॅनल पण तुमचा ग्रो होईल, तुम्हाला लोक लाईक पण करतील, शेअर पण करतील आणि फॉलो पण करतील. बरोबर. तसा तो एक छोटा बिझनेस आहे, तो मोठा पण होऊ शकतो तुमच्या क्रिएटिव्हिटी. त्याच्यात आता मी आतापर्यंत मोठा कसं झालो, मी टिकून राहिलो. भले माझे 3-4 व्यवसाय झाले असतील पण मी हार नाही मानली. पण ही गोष्ट मला एक अशी याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट झालं माझं की याच्यामध्ये फंड, आता हे सर्व्हिस सेक्टर आहे माझं. हो सर्व्हिस सेक्टरमध्ये फंड तर लागतो. लागतो. ते डॉक्युमेंटेशनसाठी असतील किंवा हो. मशिनरीज असतील किंवा वेबसाईट असेल किंवा लोगो डिझाईन असेल, बऱ्याच गोष्टी असतात त्याच्यामध्ये. त्यासाठी खूप मोठा खर्च लागतो. हो तर मी तर माझ्या घरच्याकडून कधी पैसे मागितले नाही हा. आणि त्यांनी दिले पण नाही मला. आता ती अपेक्षा आपण करू शकत नाही कारण ते खूप गरीब लोक हो. करतात ते. तर मी पण त्याच्याकडे अपेक्षा केली नाही. फक्त मी त्यांना बोललो मला फक्त एक मानसिक स्थैर्य द्या हो का मी बिझनेस करतो, मला करू द्या. मी तुमच्याकडून पैसे मागत नाही बरोबर. आणि तुम्ही देत पण नाही. हा. तर मला फक्त तुम्ही एक सहारा द्या शाब्दिक का तू बिझनेस करतोय कर, आमचा तुला पाठिंबा आहे. आता आई वडील तर त्यांचा तर नेहमी पाठिंबा असतो. हो. ते काही वेळा टोचून पण बोलतात की कशाला चांगली नोकरी आहे, काय असं कशाला करतो. तर मी तर म्हटलं आई ठीक आहे, पण मला इच्छा आहे, मला करू दे. एक दिवस माझा सूर्य उगवणार आहे. नक्कीच हा, नक्कीच सर, आणि नक्कीच त्याच्या मी पाठीमागं लावलं तर मी ते एक दिवस सक्सेस करून दाखवेन नक्कीच त्या सर. पद्धतीने. हा. तर माझे मित्र आज असतील, आपण हे बघतोय की सरांची एक कंपनी जी मुंबई आणि नाशिकमध्ये आहे, हीच महाराष्ट्राच्या प्रत्येक शहरामध्ये तुम्हाला अजून 1 वर्षानं दिसणार आहे. ही कंपनी दिसत असताना आज त्यांच्याकडे 20 कर्मचारी काम करतात, म्हणजेच 20 कुटुंब ते चालवतात. त्यांची एक इच्छा आहे की 2026 अखेरपर्यंत मी महाराष्ट्रातल्या नामांकित 4 ते 5 शहरामध्ये या कंपन्या उभ्या करून, आज त्यांचा टर्नओव्हर जर बघितला तर 1 कोटीपेक्षा जास्त आहे. नक्कीच हा टर्नओव्हर पुढच्या वेळेला अजून 4 पटीनं वाढलेला असेल. आणि याच्याच बरोबर सगळ्यात महत्त्वाचं, ते उद्योजक बरोबर ते नोकरी देणारे नाही तर व्यवसायात आणणारे बनलेले आहेत. खरं. आज त्यांच्याबरोबर 20 लोक आले, हळूहळू 100 होती, 500 होती आणि अशीच ही साखळी यशाच्या शिखरापर्यंत जात राहील. सर, सुराज्य न्यूजला आज तुम्ही भेट दिली, पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत. थँक्यू. आपण या उद्योजकांना भेटून आज मला असं वाटतं आयडॉल तर आहेच आहे, परंतु महाराष्ट्राच्या आर्थिक घडामोडीत सुद्धा त्यांचा एक महत्वाचा वाटा असेल. काही दिवसाच्या नंतर यांची कंपनी यशाकडे जात असेल. सर, तुमचं मत सांगा. हा. तर सर, आता तुम्ही जे बोलले की महाराष्ट्राच्या किंवा देशाच्या घडामोडी माझा हातभार कसा आला ना, त्याच्याबद्दल मी सांगतो. समजा माझा 1 करोडचा टर्नओव्हर झाला आहे. हो. तर यामागे मी कंपनीच्या ॲज अ ऑनर म्हणून किंवा कंपनी प्रायव्हेट लिमिटेड आहे, तर मला गव्हर्नमेंटला जीएसटी पे करावं लागते. हो हो. ते पैसे आपल्या जे काही इंडियातले लोक आहेत किंवा महाराष्ट्रातले म्हणा, तर त्यांना तो पैसा गव्हर्नमेंटच्या थ्रू तो डिवाइड केला जातो. म्हणजे एक उद्योजक जर घडला, आता तसं पाहिलं तर इंडियामध्ये उद्योजक फार कमी आहेत. हो. जसं चायना आहे, जपान आहे, अमेरिका आहे, याच्या तुलनेमध्ये आपण फार कमी आहेत कमी आहोत. म्हणजे स्टार्टअप करणारे. हो. पण आता 2000 म्हणजे जसं कोरोना आला
आणि कोरोनामध्ये सगळ्या लोकांनी इंटरनेटला अडॉप्ट केलं. बरोबर. मग हे व्हिडिओ बघून ते व्हिडिओ बघून आता बरेच लोक त्या क्षेत्रामध्ये छोटे मोठे उद्योग करायला लागले. हो. तर आपली जीडीपी त्याच्यानुसार आपली वाढते. हो. तर योगदान म्हणजे असं की आता समजा मी या 3 महिन्यापूर्वी 7 लाखाचं मी जीएसटी पे केलं. अरे वा, छान. 1 करोड मागे. बरोबर. आणि आता याच्यानंतर सुद्धा मी मला ते पे करावं लागणार, कारण गव्हर्नमेंट कंपनी. हो. जीएसटी पे करावं लागते, मला इन्कम टॅक्स भरावा लागतो. हो. मला जे काही मी माझी कमवतो त्याचे 30% मला गव्हर्नमेंटला पे करावं लागतं. बरोबर. ठीक आहे. तर दुसरी गोष्ट, आपली कंपनी जी आतापर्यंत 1 करोडचं टर्नओव्हर म्हणजे क्रॉस करते, त्याचं महत्व म्हणजे असं की इतक्या लवकर आता काही लोकांना भरोसा येणार नाही. हो. काही लोक आहेत की अजूनही जळतात. मित्रांनो, मी तुम्हाला विनंती करेन का जळणं, चांगल्या गोष्टीवरती जळू नका. वाईट गोष्टी असेल तर जळलेला हरकत नाहीये, पण तुम्ही पुढे जाऊ, मी तुम्हाला शुभेच्छा देईल. तुमचंही मी मान सन्मान करेल की बाबा माझ्यासोबत तुझं पण काहीतरी योगदान आहे दिशेला हातभार लावण्याचं. तुम्ही पुढे जा, पण एकमेकाचा पाय वडण्यामध्ये म्हणजे टाइम तुमचा वेस्ट करू नका. आपल्याकडे टाइम लिमिट स्लॉट फार कमी आहे. तर तुम्ही जितक्या लवकर तुम्हाला सुरुवात करता येईल. आता माझे 30 वर्ष गेले, मला कुठलंही बॅकग्राऊंड होतं की मला कोणतरी मेंटॉर आहे की सूरज असं कर तसं कर, हे डॉक्युमेंट्स काढ, ही आयडी रिटर्न फाईल बनव. याचे फायदे काय असतात आता मी इथं व्हिडिओ थोडा लेंदी होईल त्याच्यामुळे मी इथं सांगणार नाही. पण एक सांगू इच्छितो का मी माझ्या कंपनीच्या प्रोसेस पासून तर आतापर्यंत माझे पैसे खूप वेस्ट पण गेले, ते पण इथं सांगण्याजोगं नाहीये. पण मी ज्या सर्व्हिस प्रोव्हाइड करतो, आता कंपनी मार्केटमध्ये खूप साऱ्या कंपन्या आहेत. आणि काही लोक टेक्निशियन असतात ना, त्यांना वाटतं की अरे हिच्यामध्ये एवढा बेनिफिट आहे, हिच्यामध्ये असा बेनिफिट आहे, चला मीच आपण टाकू. मग कुठं छोटंसं एंटरप्राइजेस नाव टाकणार नाही. आणि गव्हर्नमेंटने एक उद्यमआधार किंवा गुमस्ता लायसन हे रजिस्ट्रेशन करून घेणार आणि काम करायला सुरू करणार. पण ते प्रॉपर कंपनीत जात नाही आणि कुठला तरी मार्केट रेट तोडायचा आणि 2-3 कामं करायची, त्याच्यामध्ये मोजमजा करायची आणि परत सेटल डाऊन होणार. अशा कंपन्या वर्षाला लाखो येतात, लाखो निघून जातात. ठीक आहे. तर मी एक माझा बेस्ट अकाउंट ठेवलाय की कस्टमरला बेस्ट क्वालिटीचं सर्व्हिस प्रोव्हाइड करायची. जसं कस्टमरचा कॉल येण्याच्या अगोदर समजा आपण एम शिकायला दिली, समजा एक लिफ्ट मी समजा अकोल्या ठिकाणी एक लिफ्ट आपण इन्स्टॉल केली, तर त्या कस्टमरच्या कॉल यायच्या अगोदर हर एक महिन्याला आपण तिथे विजिट प्रोव्हाइड करतो. आमचा टेक्शन जातो का तुझा हा स्लॉट आहे 27 तारखेला, तुला या अमकेच्या ठिकाणी त्याच्या घरी जाऊन तुला किंवा त्याच्या फ्लॅटला जाऊन व्हिजिट करायचे सोसायटीला, आणि तिला त्या लिफ्टचं इन्स्पेक्शन करायचे. काय त्या लिफ्टला आता सध्याचा काय प्रॉब्लेम आहे, ती हलते का, बटन ऑपरेट होतात की नाही, कंट्रोल पॅनल ठीक आहे की नाही, त्याचे गाईड ठीक आहे की नाही, त्याचा रोप ठीक आहे की नाही, ह्या गोष्टी आपण तिथे इन्स्पेक्शन करतो. त्याच्यानुसार काय होतं, त्याचा तो तिथं इन्स्पेक्शन केल्यानंतर एक रिपोर्ट कार्ड बनवतो. रिपोर्ट कार्ड बनल्यानंतर तो कंपनीला सबमिट होतो. त्याच्यानंतर मग त्याच्यावरती वर्क केलं जातं. आपण कस्टमर सांगतो की सर हा पार्ट गेलेला आहे, हा आपल्याला चेंज करावा लागेल. बरोबर. कारण पुढे रिक्स आम्ही घेऊ शकत नाही. तर अशा पद्धतीने आपण कस्टमरला बेस्ट क्वालिटी मेटल प्रोव्हाइड करतो. दुसरी गोष्ट की समजा मार्केटमध्ये जर कॉम्पिटिशन भरपूर आहे, तर कोणी कुठल्या पद्धतीची लिफ्ट लावतात, आपण स्टँडर्ड मेटल वापरतो जे ISO सर्टिफाईड मेटल असतं, आणि मार्जिन आपण एकदम लो मार्जिन ठेवतो. जिथं समजा अदर कंपनी 15 लाखाचं जर कोटेशन गेलं तर आपलं तिथं 12 लाखाचं असतं. त्याच्यामुळे जे आपला टर्नओव्हर झाला की लोक मार्केट मी टिकून आतापर्यंत राहिले, याच्या पुढे बनणार. तर आपण कस्टमरला पकडून ठेवले. बरोबर. की तुला तुझ्या एवढं तुझं बजेट आहे ना, यानुसार मी माझं कोटेशन देणार आणि बेस्ट क्वालिटी सर्व्हिस तुम्हाला प्रोव्हाइड करतो. यामुळे आपला टर्नओव्हर तिथपर्यंत. नक्कीच सर. माझ्या महाराष्ट्रातल्या सर्व रसिकांना एक विनंती आहे, सूरज सरांचा सगळा जीवनपट आपण पाहत असाल, अजून एक पुढच्या भागात आपण बघणार आहोत. तत्पूर्वी महाराष्ट्राच्या कोणत्याही कानाकोपऱ्यातून ज्या वेळेला आपण बघत असाल, त्यावेळेला लिफ्टच्या संदर्भात ज्या वेळेला आपल्याला काही अडचणी असतील तर नक्कीच सूरज सरांचं मार्गदर्शन घ्या. तुम्हाला उत्कृष्ट पद्धतीची सेवा देतील 100%. आणि त्या सेवेबरोबर आपल्याला वेगळं मार्गदर्शन करतील. लिफ्टमध्ये येणाऱ्या ज्या काही अडीअडचणी असतील, आणि मी असं म्हणेन की इतर कंपन्यांपेक्षा यांची कंपनी आपल्याला नक्कीच मदत करेल, मार्गदर्शन कमी, आणि अजून एक मुद्दा की कमी खर्चामध्ये तुम्हाला ते योग्य सेवा पुरवतील. आज नाशिककर असतील, मुंबईकर असतील, हे त्यांचा अनुभव घेतील, पण महाराष्ट्राच्या सर्व नागरिकांना विनंती आहे, मग आमचं नागपूर असेल, पुणे असेल किंवा महाराष्ट्रातले सर्व जिल्हे असतील, कोकण असेल, मध्य महाराष्ट्र असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, ह्या सगळ्या लोकांनी यांचा आदर्श घेतला पाहिजे की ग्रामीण भागातून या माणसानं गरुड झेप घेत असताना आपल्या सर्वांच्या समोर
एक आयडॉल बनून इथं राहिलेला सर, सुराज्य मराठीला भेट दिल्याबद्दल पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत आणि पुढील वाटचालीस आमच्या लाख लाख शुभेच्छा. ज्या पद्धतीनं आज आपण महाराष्ट्राचे उद्योजक बनलात ना, एक दिवस भारताचे उद्योजक म्हणून पुन्हा एकदा आपण सुराज्य मराठीवर भेटणार आहोत. त्यांना धन्यवाद. थँक्यू स्वराज्य मराठीचे, थँक्यू. सुराज्य मराठीकरिता प्रतिनिधी अजय पवार, वारंगोशी. आपल्या सुराज्य मराठीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.